जय हिंद मित्रांनो, मी हा पार्ट 2 घेऊन आलेलो आहे. LIC एजंट म्हणून माझा अनुभव तुम्हाला मी सांगू इच्छितोय. आता हा अनुभव ऐकून काही लोकांना मिरची लागेल, पण काय हरकत नाही. व्यवसायामध्ये ह्या 4 गोष्टी चालूच असतात. एखाद्याचं दुकान चाललं की शेजारी त्याच्याबरोबर दुसरं दुकान उघडतंच, अशा गोष्टी आहेत ह्या. आता मी फक्त कस्टमरचा अनुभव सांगतो, त्याच्यावरून तुम्ही समजून घ्या. आता मी प्रॉपर पाणेवाडीचा आहे. मला असे खूप कस्टमर भेटतात की ते एजंटकडे पैसा भरू राहिले, नुसते एजंटकडे पैसा भरतायत आणि त्याच्या पावत्याच घेत नाही आहे किंवा कन्फर्मेशन काहीच घेत नाही आहे की पैसा तुम्ही जो एजंटकडे भरलेला आहे तो खरंच ऑफिसमध्ये जमा झालेला आहे का, LIC मध्ये तुम्ही भरणा केलेला आहे का. कारण ऑनलाईन भरा किंवा ऑफलाईन भरा, त्याची पावती भेटते. ही पावती कस्टमरला शेअर करणं गरजेचं आहे. तुम्ही फिजिकल डॉक्युमेंट द्या, स्वतः वैयक्तिक जाऊन द्या, किंवा व्हॉट्सअप थ्रू, ईमेल ID थ्रू तुम्ही त्यांना शेअर करू शकता. म्हणजे कस्टमरनं एवढं कन्फर्मेशन करावं की तुमच्या नावावर तो पैसा भरला गेलेला आहे. ठीक आहे. तर अशा गोष्टी खूप मला जाणवल्या की एजंटकडे पैसा भरला आणि कस्टमरनं पुढं पैसा, एजंटनं पुढं पैसाच भरला नाही. त्याच्यामुळे त्यांच्या पॉलिसी लॅप झाल्या. काही तर कस्टमर मी असे बघितले ते 3-3, 4-4, 5-5 वर्ष नुसते हप्ते भरीत होते एजंटकडं, आणि एजंटनं फक्त 6 महिन्याचे पैसे भरलेले सुरुवातीचे, बाकीचा एकही रुपया भरलेला नाही. नंतर एजंटनी कस्टमरला फोन घ्यायचं रिजेक्ट केलेलं आहे. म्हणजे एजंट नंतर कस्टमरचे फोन सुद्धा घेत नाहीये. बघा कस्टमरची अपेक्षा काय असते, की एकदा मला पॉलिसी दिल्यानंतर एजंटनं मला व्यवस्थित सर्व्हिस द्यावी. सर्व्हिस नाही, किमान मला मार्गदर्शन करावं की माझी पॉलिसी कधी आहे, पुढचा हप्ता कधी आहे, मला लोन किती भेटणार आहे, याच्यावर पुढची प्रोसिजर काय, किमान एवढी अपेक्षा कस्टमर करतो आज. आणि कस्टमरच्या विचारानं ही गोष्ट एकदम परफेक्ट आहे आणि एजंटनं ती सर्व्हिस त्यांना द्यायला पाहिजे. बरोबर का. दुसरी गोष्ट, जर एजंटची ट्रान्सफर झाली किंवा एजंट बदलला गेला, दुसरीकडे ट्रान्सफर झाला किंवा एजंटनं काम सोडलं, तर पुढं काय करायचं, ती पॉलिसी जिवंत कशी ठेवायची, ती बचत ज्या हेतून आपण ती प्लॅन चालू केला, जी बचत चालू केली, त्या प्लॅनचा कस्टमरला फायदा कसा होईल याच्याबद्दलचं मार्गदर्शन उपलब्धच नाही कस्टमरला. तर त्याच्यामुळे सुद्धा खूप लोकांचे नुकसान झालेले मी बघितले आहे. बरोबर का. खूप लोक माझ्याकडे येतात आणि विचारतात की बाबा मग काय करायचं. मग मी म्हणतो, बाबा आता काय हरकत नाही, तुमचा एजंट तर नाही येणार, चला मी सर्व्हिसिंग करतो, तुमच्या पॉलिसीला सर्व्हिसिंग मी देतो. त्याच्याबद्दल मला गव्हर्नमेंट 1 रुपयाही देत नाही, परंतु फ्री ऑफ कॉस्ट मी ती सर्व्हिसिंग देतो. ऑनलाईन हप्ते भरण्याची खूप कस्टमरला माहितीच नाहीये. खूप कस्टमरला माहित नाही की ऑनलाईन भरणा कसा करायचा. तर मी त्यांना त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांना मी माझ्या ऑफिसला बोलून शिकवतो की फोनपेला कसा भरणा करतात, हप्ता कसा भरायचा फोनपेला, गुगल पेला कसा भरायचा, किंवा आपण LICचं जे वेबसाईट आहे, लिंक आहे, त्याच्यावरून ऑनलाईन भरणा कसा करायचा, त्याची पावती डाउनलोड कशी करायची, लोन घेतलेला असेल तर त्याचं रिपेमेंट ऑनलाईन कसं करायचं, हे मी स्वतः कस्टमरला शिकवतो. तर त्याच्यामुळं माझा कस्टमर मला म्हणजे माझ्याशी बाउंड आहेत. बरोबर का. आणि त्याच्यामुळं माझे कस्टमर मला टिकून आहेत. सांगायचा उद्देश म्हणजे त्यांना माझ्याकडून बेस्ट सर्व्हिस मिळत आहे आणि देणार आहे. मी इथून पुढं आणखी याच्यामध्ये मॉडिफाय करत राहणार आहे. आणखी बेस्ट सर्व्हिस कशी देता येईल त्याच्यावर माझा रोजचा अभ्यास चालू आहे, रोज प्रयत्न चालू आहे. आणखी ज्यावेळेस मी कस्टमरला भेटतो त्यावेळेस आणखी मला एक निगेटिव्ह अनुभव काय आला मार्केटमधून, की एजंटनं ज्या पॉलिसी दिल्या ना, सांगितलं वेगळं आणि दिलं वेगळं. सांगितलं 16 वर्षात पॉलिसी मॅच्युअर होईल म्हणून सांगितलं, आणि मग पॉलिसी बघितली, पॉलिसी निघली 22 वर्षाची. तर माझ्या सर्व एजंट बंधूला पण माझी विनंती आहे, कस्टमरची फसवणूक करू नका. आज ना उद्या उघडं होतच ते. त्याच्यामुळं जे आहे ती माहिती द्या, आणि जी माहिती दिली त्याप्रमाणेच प्लॅनिंग करून द्या, त्याप्रमाणेच प्लॅन द्या. उद्या कस्टमरनं जर दुसऱ्या एजंटला विचारलं किंवा ऑफिसला जाऊन विचारलं आणि जी माहिती दिली ती माहिती नसेल तर कस्टमर नाराज होतील. काही तर मी कस्टमर असे बघितलेले आहेत, त्यांना ज्यावेळेस कळलं की आपण फसलो गेलो आहोत, त्यांनी पॉलिसी सरेंडर केल्या.
दुसऱ्या एजंटकडे जाऊन सरेंडर केल्या, ऑफिसला जाऊन सरेंडर केल्या, पॉलिसी बंद केल्या. बेस्ट सर्व्हिस भेटली तर कस्टमर शेवटपर्यंत टिकून राहील आणि त्यांना तो फायदा होईल जो आपण त्यांना स्वप्न दाखवलं की मुलीच्या लग्नाला पैसा भेटन, मुलाच्या शिक्षणाला पैसा भेटन, गॅरंटीड भेटणार. व्यवस्थित मार्गदर्शन करा. परत आणखी मला एक निगेटिव्ह मार्केटमधून अनुभव असा आला की काही कस्टमर असे आहेत की यांनी पॉलिसी वगैरे घेतल्या, ओके सगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्यांचा जो एजंट आहे ना यांच्याकडे ज्ञानच नाही आहे ह्या गोष्टीचं. जास्त सखोल ज्ञान पाहिजे ना ह्या गोष्टीतलं, तो ह्या क्षेत्रातला एक्सपर्ट पाहिजे. आणि माझं कस्टमरला सांगणं हेच आहे, तुम्ही अशा एजंटकडून पॉलिसी घ्या जो त्या क्षेत्रातला एक्सपर्ट आहे, तज्ज्ञ आहे, त्याला 4 गोष्टी माहिती आहेत, तो तुमच्या बाजूनं लढू शकतो. आज मार्केटमध्ये खूप प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. ऑनलाईन पॉलिसी आहे, policybazaar.com आहे. मग कस्टमरनं तुझ्याकडूनच पॉलिसी का घ्यावी हे कस्टमरला सिद्ध करून, ही एजंटला सिद्ध करून दाखवता आलं पाहिजे. तेवढं ज्ञान तर एजंटकडे पाहिजे ना. तर त्यामुळं ही निगेटिव्ह बाजू मला तिथे जाणवली. त्याच्यानंतर पॉलिसीची सर्व डिटेल माहिती एजंटनं कस्टमरला द्यायला पाहिजे, काहीच लपवायचं नाही, काहीच. जर कस्टमरला जर ती माहिती आवडली, बरोबर, कस्टमरला जर त्याच्या फायद्याची जर ही माहिती वाटली तर कस्टमर घ्यायचं का नाही घ्यायचं हा कस्टमर ठरवेल. एजंटचं काम काय आहे, तुम्हाला सविस्तर माहिती देणं. ते माहिती देण्याचं काम एजंटनं व्यवस्थित करावं असं मला वाटतं. आणि मी सध्या तर तेच करतोय, जाणे व्यवस्थित माहिती दे, बरोबर का. आज मला माझ्या एका पार्टीने लवकर सकाळी बोललो होतं, टाइम दिला होता मला त्यांनी 8:30चा. मी बरोबर 8 वाजून 10 मिनिटाला गेलो होते. त्यांचं आवडलंच नव्हतं. मला म्हणजे सर तुम्ही तर राईट टायमावर झाले. मी म्हटलं मला जो टाइम दिलेला आहे त्या टायमाला जाणं हे माझं काम आहे. जर मी त्या मी जर वेळेची किंमत जर वेळेची किंमत ठेवली नाही तर उद्या वेळ माझी किंमत करणार नाही ना. म्हणून वेळोवेळी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर कशी वाटली माहिती तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या पण मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला माझ्याकडून मिळेल आणि मी योग्य ती पॉलिसी तुम्हाला सजेस्ट करेल. खूप खूप धन्यवाद.